बघा आता या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन नंबर 8 x + 1 रूट 2x² + 3 याचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर इथं आपण हा जो इंटिग्रलचा टाइप बघितला इंटिग्रेशन ऑफ px + q आणि स्क्वेअर रूट मध्ये ax² + bx + c dx असं जर असेल याचे इंटिग्रेशन घेण्यासाठी काय केलं आपण तर px + q याला काय एक्सप्रेस करायचं या लिनियर टर्मला a into d by dx of quadratic term ओके ax² + bx + c आणि प्लस b या फॉर्म मध्ये आणि नंतर इंटिग्रेशन घ्यायचं. ओके त्याच फॉर्मचा इथं युटिलायझेशन मग x + 1 = a into d by dx of quadratic term 2x² + 3 plus b याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ a into 2 कॉन्स्टंट x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस b तर हेच येणार 4ax प्लस b x प्लस 1 ची व्हॅल्यू. दोन्ही साइड कंपेअर केले आपण कंपेअरिंग 4a = 1 and b = 1. ओके तर a ची व्हॅल्यू किती आली 1/4 a ची 1/4 b ची व्हॅल्यू 1. आता याच इंटिग्रलला आपण सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. याच x + 1 ला एक्सप्रेस केलं a इथं टाकायचा a × 4x + b तर a ची व्हॅल्यू आहे 1/4 × 4x प्लस b ची व्हॅल्यू आहे 1 × स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 3 dx. ओके a × डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक टर्म प्लस b आणि स्क्वेअर रूट मध्ये ती टर्म ॲज इट इज याने आता दोन्ही टर्मला मल्टिप्लाय आणि दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन 1/4 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ 4x आणि रूट 2x² + 3 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 3 dx. दोन सेपरेट इंटिग्रेशन आहेत. 1/4 या इंटिग्रलला काय करायचं याला वाटल्यास आपण I1 डिनोट करू आणि हा इंटिग्रल I2 म्हणजेच I = 1/4 टाइम्स I1 प्लस I2 याला एक नंबर दिला. मग आता फॉर I1 काय I1 इंटिग्रल तो मी लिहितो इंटिग्रेशन ऑफ 4x आणि रूट 2x² + 3 dx. तर मी याला सबस्टिट्यूशन करणार या फंक्शनला किंवा यालाच डायरेक्ट आपण हा फॉर्म सांगू शकतो की fx कशात आहे स्क्वेअर रूट मध्ये रेज टू n × f' dx. तर हे फंक्शन आहे 2x² + 3 आणि याची पॉवर किती 1/2 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे 4x dx. याचे इंटिग्रेशन येतं fx रेज टू n + 1/n + 1 + c. ओके आणि फॉर I2 याचं सोल्युशन आपण बघणार आहे. मग आता I1 ची व्हॅल्यू काय येईल I1 = याचे इंटिग्रेशन काय येणार 2x² + 3 रेज टू 3/2 1/2 पॉवर स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे 1/2 पॉवर अपॉन 3/2 प्लस कॉन्स्टंट c1 म्हणजेच I1 2/3 2x² + 3 रेज टू 3/2 प्लस c1 ही I1 ची व्हॅल्यू. आता I2 = इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 3 आणि dx. आता हे इंटिग्रेशन कसं घेणार तर x² चा कोएफिशियंट 2 कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा कॉमन × x² + 3/2 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx म्हणजेच √2 इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ x² + 3/2 dx. तर यालाच आता स्क्वेअर रूट ऑफ 3/2 स्क्वेअर असं आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ x² + a² या फॉर्म मध्ये आलं √2 × x/2
स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस 3/2 प्लस ए स्क्वेअर बाय 2 3/2 अपॉन 2 आणि लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 3/2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन I2 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट याला C2 आपण नाव दिलं तर I2 काय होईल √2 आत मल्टिप्लाय केला x अपॉन √2 ओके रूट एक्स स्क्वेअर प्लस 3/2 प्लस 4 होईल 3 अपॉन 2√2 लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/2 आणि प्लस C2 तर ही I2 ची व्हॅल्यू मग या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या एक नंबर इक्वेशन मध्ये आणि मग फ्रॉम 1 काय होईल I इज इक्वल टू 1/4 टाइम्स I1 म्हणजेच 2/3 इंटू 2x स्क्वेअर प्लस 3 रेज टू 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C1 दिलं नाही दिलं तरी चालेल प्लस x अपॉन √2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/2 प्लस 3 अपॉन 2√2 आणि लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन तर या दोन टर्मची ॲडिशन I1 ला 1/4 ने मल्टिप्लाय ते त्याचं फायनल आन्सर आहे तर तेच काय होईल इथं 2 इथं कॅन्सल केला तर 1/6 I इज इक्वल टू 1/6 इंटू 2x स्क्वेअर प्लस 3 रेज टू 3/2 प्लस x अपॉन √2 रूट एक्स स्क्वेअर प्लस 3/2 प्लस 3 अपॉन 2√2 आणि लॉग ऑफ मॉड्युलस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3/2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ C1 C2 साठी एकच कॉन्स्टंट C ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा लक्ष द्या आता नेक्स्ट 9 नंबर मध्ये सेम त्याच टाईपचे एक्झाम्पल आहे काय होईल इंटिग्रेशन ऑफ x रूट 5 - 4x - x स्क्वेअर तर याला लिनियर टर्म कोण आहे x मग आतमध्ये 5 - 4x - x स्क्वेअर मग काय x इज इक्वल टू a × d/dx ऑफ क्वाड्रॅटिक टर्म प्लस b याचाच डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ 5 चा 0 -4 ॲज इट इज x चा x च्या रिस्पेक्ट 1 -2x आणि प्लस b म्हणजेच काय होईल -4a -2a x -4a प्लस b इज इक्वल टू x कंपेअर करायच्या दोन्ही साईड कंपेअरिंग x चा कोएफिशियंट कंपेअर केला -2a इज इक्वल टू 1 यावरून a ची व्हॅल्यू -1/2 अँड -4a प्लस b इज इक्वल टू 0 म्हणजेच -4 a ची व्हॅल्यू -1/2 प्लस b 0 मायनस मायनस प्लस होईल 2 तर b इज इक्वल टू -2 ही झाली b ची व्हॅल्यू -2 मग काही आता I इंटिग्रल a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर याच लिनियर टर्मला तर a ची व्हॅल्यू आहे -1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह -4 - 2x प्लस b -2 आणि टोटल मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ 5 - 4x - x स्क्वेअर dx मग या टर्मने आतमध्ये मल्टिप्लाय केलं -1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज तर -4 - 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 - 4x - x स्क्वेअर dx -2 इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 5 - 4x - x स्क्वेअर dx हा I2 आणि हा इंटिग्रल झाला I1 ओके म्हणजेच काय होईल I इज इक्वल टू -1/2 I1 -2 I2 याला मी एक नंबर दिला मग फॉर I1 कोणत्या फॉर्ममध्ये
fx रेज टू n इंटू f डॅश x dx. याचं इंटिग्रेशन येतं fx रेज टू n+1 अपॉन n+1 प्लस c1. ओके, तर हे फंक्शन आहे आणि त्याचाच डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट आहे. तर I1 ला आपण या पद्धतीने सॉल्व करणार. तर I1 ची व्हॅल्यू काय होईल? I1 म्हणजेच हा इंटिग्रल इट इज इक्वल टू 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर रेज टू 3/2 अपॉन 3/2 प्लस c1 किंवा हेच काय होईल 2/3 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर रेज टू 3/2 प्लस c1. आणि I2 सेकंड इंटिग्रल आहे इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर dx. तर लास्ट टर्म इज इक्वल टू मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय येते 4. मी यालाच असं लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस 4 म्हणजेच 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर आणि dx. 4 ॲड केले 4 सबस्ट्रॅक्ट. तर या तिघांमध्ये निगेटिव्ह साईन कॉमन. स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच 3 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि dx. स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस x प्लस 2 स्क्वेअर dx. I2 ची व्हॅल्यू. यालाच आता सबस्टिट्यूशन पुट x प्लस 2 इज इक्वल टू t. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू t. ओके, तर काय येईल dx इज इक्वल टू dt आणि इंटिग्रल बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस t स्क्वेअर आणि dt. याचे इंटिग्रेशन t अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर मायनस t स्क्वेअर प्लस 9 अपॉन 2 साइन इनवर्स ऑफ t अपॉन 3 प्लस c2 कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजेच I2 इज इक्वल टू t x प्लस 2 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सिम्प्लिफाय केलं तर 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर प्लस 9/2 साइन इनवर्स t म्हणजेच काय x प्लस 2 अपॉन 3 प्लस c2. तर ही झाली I2 ची व्हॅल्यू. I2 आणि I1 दोघांच्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्या. तर फ्रॉम 1 एक नंबर इक्वेशन म्हणून फायनल आन्सर I -1/2 इंटू 2/3 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर रेज टू 3/2 मायनस 2. ओके, I2 ची व्हॅल्यू x प्लस 2 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर आणि प्लस 9/2 साइन इनवर्स x प्लस 2 अपॉन 3 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, हे त्याचं फायनल आन्सर. डिवाइड चेन मल्टिप्लाय 2 कॅन्सल होतील दोन्हीमध्ये. इथेही 2 कॅन्सल होतील. फायनल आन्सर I इज इक्वल टू याला मायनस यालाही मायनस साइन आहे मायनस x अपॉन 3 सॉरी 1/3 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर रेज टू 3/2 मायनस x प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4x मायनस x स्क्वेअर मायनस 9 आणि साइन इनवर्स x प्लस 2 अपॉन 3 प्लस c. हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबर इंटिग्रेशन 6 स्क्वेअर x इंटू स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर x प्लस tan x मायनस 7 dx. इथं सबस्टिट्यूशन करून त्या स्टँडर्ड फॉर्म्युलांमध्ये ते इंटिग्रेशन आणायचे. तर हे दोन इंटिग्रल 11 आणि 12 तुम्ही सॉल्व करायचे. ओके, सिमिलर आहेत. इथं काही सबस्टिट्यूशनची आवश्यकता नाही. फक्त इथं x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करून घेण्यासाठी 2 स्क्वेअर रूटमध्ये कॉमन घ्यायला लागतील आणि नंतर कॉन्स्टंट टर्म बाहेर. ओके, आणि नंतर त्याला लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर याने सिम्प्लिफाय. बघा आता हे एक्झाम्पल मी सॉल्व करतो. I इज इक्वल टू 6 स्क्वेअर x स्क्वेअर रूटमध्ये tan स्क्वेअर x
प्लस tan x मायनस 7. मी सबस्टिट्यूशन केलं, पुट tan x इज इक्वल टू t, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. काय होईल? tan चा डेरिव्हेटिव्ह काय? sec square x dx इज इक्वल टू dt. ओके, I इंटिग्रेशन sec square x dx च्या जागी dt व्हॅल्यू, स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस t मायनस 7 आणि dt. यालाच आता लास्ट टर्म इज इक्वल टू मिडल टर्म अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 1/2 स्क्वेअर 1/4 ॲड आणि सबस्ट्रॅक्ट. तर स्क्वेअर रूटमध्ये t स्क्वेअर प्लस t प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 7 dt. इंटिग्रल हे कोणाचं एक्सपान्शन आहे? t प्लस 1/2 स्क्वेअर मायनस 28/4 मायनस 28/4 dt. म्हणजेच ते येणार स्क्वेअर रूट ऑफ t प्लस 1/2 स्क्वेअर मायनस 14/2. तर यालाच स्क्वेअर रूट ऑफ मायनस 29/4. तर याला काय लिहू शकतो? रूट 29/2 टोटल ब्रॅकेट स्क्वेअर आणि dt. स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर याचा फॉर्म्युला इथं अप्लाय होतो. ओके, मग काय होईल? t/2 म्हणजे t प्लस 1/2/2 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण येतो t स्क्वेअर प्लस t मायनस 7 मायनस a स्क्वेअर बाय 2 29/4/2 log ऑफ मॉड्युलस t प्लस 1/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर प्लस t मायनस 7 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, t चा कोएफिशियंट डिवाइड करायचा 1 आहे. तर यालाच t ची व्हॅल्यू नंतर सबस्टिट्यूट करायची. I इज इक्वल टू t प्लस 1/2. t म्हणजेच कोण? tan x. tan x प्लस 1/2/2 स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर x प्लस tan x मायनस 7 मायनस 29/8 log ऑफ मॉड्युलस tan x प्लस 1/2 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan स्क्वेअर x प्लस tan x मायनस 7 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, हे झालं याचं फायनल आन्सर. तर हे दोन एक्झाम्पल 11 आणि 12 तुम्ही सॉल्व करायचे. सेम याच मेथडने क्वाड्रॅटिक टर्म येईल, सबस्टिट्यूशन करण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट क्वाड्रॅटिक टर्म दिली. लास्ट टर्म इक्वल टू मिडल टर्म अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय करायचं आणि स्टँडर्ड फॉर्म्युल्याचं युटिलायझेशन. ओके.